बाबा. आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन थोडे कथेला सुरुवात करतो. संत सजना साष्टांगण म्हणा श्रोते जनासी लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मद द्यावे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुळाची तसे भक्ती. गोड जरी गंगावती तरी स्वीकाराल की. काय कथा पुढे बघा. चंद्रसेना भक्ती आणि हनुमानजी साधू संत दोघांचं संभाषण चालू आहे. चंद्रसेनेला हनुमानजीने सांगितलं आई साहेब कारण या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणाला या ठिकाणी सोडून आणलं, मायरावण मारलाय आणि ऐरावण एक एक रक्ताच्या बिंदू पासून त्याच्यापासून हजारो ऐरावण तयार होतात. त्याच्याबद्दल असतं आणि मी तुमच्याकडे आलो मला माहिती सांगा. अशा प्रकारे असताना माझ्या हनुमानजी आणि चंद्रसेनेबरोबर त्या ठिकाणी संभाषण करू लागले. रे बाळा बोला. हे देखोनी रावण दुःखे शोभला दारुण पडकळोनी रघुनंदन दुर्धरण मांडिले. हनुमानजीने सांगितलं कुणाला चंद्रसेनेला आहे कारण ऐरावणाला मारलं म्हणून ऐरावणाला मोठा राग आला, क्रोधानी झाला आणि दुर्धर अशा प्रकारचं युद्ध जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र बरोबर साधोय. आणि असताना मी तुमच्याकडे आलोय काय मला तुम्ही माहिती सांगा. मला सध्या असताना जे काय असेल ते कळवा. अशा प्रकारे माझे हनुमानजी आणि त्या चंद्रसेनेबरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले. श्रीरामा केला अद्भुत संग्राम कौतुक झाले परम नकळे वर्म राक्षसी. हनुमानजीने सांगितलं चंद्रसेनेला आई साहेब त्या ठिकाणी असताना घनघोर अशा प्रकारे भगवान रामचंद्र प्रभूचं रावणाचं युद्ध चालू आहे. पण राक्षस असताना मायावी दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, खळ आहेत. कारण त्या ठिकाणी ते एका ऐरावणाचे हजारो ऐरावण एका तेव्हापासून तयार होतात. ते वर्म काही कळत नाही राक्षसाचं आई साहेब असताना खरं सांगा काय. अशा प्रकारे माझे हनुमानजी आणि चंद्रसेनेला बोलले. रे बाळा बोला. शत्रू शरीरी रुधिर पडता पृथ्वीवरी बिंदू पास मोतीवरी नवल परी माते. हनुमानजीने सांगितलं चंद्रसेनेला आई साहेब एक जर थेंब खाली जमिनीवर पडला भूमीवर पडला हजारो अशा प्रकारचे असणारे ऐरावण तयार होतात. काय कारण आहे याच्याबद्दल आणि मला सविस्तर माहिती सांगा. अशा प्रकारे माझ्या हनुमानजी आणि त्या चंद्रसेनेबरोबर बोलू लागले. बाळा बोला. चंद्रसेना सत्यवचनी ऐसे ऐकून या कानी वर्मा पुसावयासी जननी तुझ लागून मी आलो. हनुमानजीने सांगितलं काय म्हणले आई साहेब जननी आई कारण असताना त्याचा मृत्यू कसा आहे आणि हे मला खरं सांगा. अशा प्रकारचं वर्म मला सांगा माहिती सांगा. अशा प्रकारे माझे हनुमानजी आणि त्या चंद्रसेनेबरोबर संभाषण करतात. मला बोला. वैरी कैसे निउद्भवती त्यांची कैसी हो शांती हे मज सांगावे निश्चिती श्री रघुपती सुखार्था. काय कारण चंद्रसेनेला हनुमानजी दोघांचं संभाषण सांगितलं आई कारण ऐरावण असताना कसा मरण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. का कारण तुम्ही ज्या माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा असताना आणि स्मरण करीत होतात ध्यान करीत होता तुम्ही रामाचे भक्त आहेत. मी तुम्हाला विनंती करतो हात जोडतो पाया पडतो कारण ऐरावणाचा मृत्यू कशात आहे याची संपूर्ण माहिती मला सांगा. अशा प्रकारे माझे हनुमानजी आणि चंद्रसेनेला बोलले. बाळा बोला.
पडिला श्रीराम त्यांचा जेणे होय निर्गम ऐसे सांगावे निज वर्म मनोधर्म हा माझा. हनुमानजीनं सांगितलं आई साहेब मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, विनंती करतो. ऐरावताचं मरण कशात आहे त्याची संपूर्ण माहिती मला सांगा. अशा प्रकारे माझे हनुमानजी आणि त्या चंद्रसेनेबरोबर संभाषण करतात रे बाळा मला. निज धर्माचे संरक्षण करावया साधूचे पालन मारावया दुष्टजन रघुनंदन अवतरला. बघा किती गोड आहे. काय गळास्तन आलेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. कारण स्वधर्माचं परिपालन करण्यासाठी जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभूने अवतार घेतलाय. ब्राह्मणाचं संरक्षण करायचंय, गायीचं संरक्षण करायचंय, दुष्टाचं निधन करायचंय आणि याच्यासाठी माझा भगवान रामचंद्र प्रभूने अवतार घेतला. आई तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, विनंती करतो. कारण सांगा, खरं सांगा, ऐरावताचा मृत्यू कशात आहे? अशा प्रकारे माझे रामभक्त हनुमानजी आणि चंद्रसेन बरोबर बोलले बाळा.